वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर. वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच घरांना व्हिजिट करण्याचा योग येतो आणि अशा व्हिजिट केल्यावर बऱ्याच प्रकारचे अनुभव देखील येतात. तर अशाच प्रकारचा एक अनुभव आज आपल्याशी शेअर करतोय. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे स्वतःच्या घराला ॲप्लिकेबल असतं, परंतु रेंटच्या घरांना देखील ॲप्लिकेबल असतं. तर रेंटच्या घरामध्ये फार काही रिस्ट्रिक्शन्स असतात. खरं म्हणजे की आपण खूप काही बदल करू शकत नाही तिथं खूप मोठ्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला करता येते. परंतु रेंटचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे की नाही हे नक्की आपण चेक करू शकतो. कारण रेंटच्या घराने सुद्धा आपली प्रगती होऊ शकते किंवा आपली अधोगती होऊ शकते. असंच एका कपलनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं की सर, एक जण आहे ज्यांनी तुमच्याकडून कन्सल्टन्सी घेतली. त्यांचं स्वतःचं घर आहे, त्यांच्या घराचं तुम्ही सगळं वास्तूचं केलं आणि त्यांना अतिशय चांगला इफेक्ट आला, म्हणून ते माझे मित्र आहेत. त्यांनी मला तुमचा रेफरन्स दिला. परंतु माझं काही स्वतःचं घर नाही आहे, मी रेंटच्या घरात राहतो. पण ह्याकरता वास्तुशास्त्र करणं गरजेचं आहे की नाही आहे. तर त्यांना फोनवरच मी सांगितलं की म्हटलं बघा की तुम्ही घरामध्ये राहता म्हटल्यावरती तिथं वास्तूचे नियम आले. तुमचं स्वतःचं घर असेल तर ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात. पण समजा स्वतःचं घर जरी नसेल तरी सुद्धा वास्तुशास्त्राचे नियम तिथे सुद्धा लागू होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला इफेक्ट सुद्धा येतात. तर म्हटलं आपल्याला रेंटच्या घराकरता कुठला फार काही खर्च नाही करायचा, पण रेंटचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या पत्रिकेप्रमाणे योग्य आहे का नाही आहे. जर ते योग्य नसेल तर येणाऱ्या पुढच्या पिरियडमध्ये आपण ते घर सोडू शकतो आणि दुसरं चांगलं घर आपण रेंटप्रमाणे बघू शकतो. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला खूप मोठा उपयोग होऊ शकतो. तर ते म्हटले काय हरकत नाही सर, या तुम्ही, आपण बोलूया घरी आल्यावरती. तर मी त्यांच्या घरी गेलो. त्यांची पत्रिका वगैरे सगळी बघितली. पत्रिका खरोखर चांगली होती. फक्त काय झालं की दुसऱ्या गावावरून पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते. कारण जे त्यांचं पूर्वीचं गाव होतं, छोटं गाव होतं आणि आता करिअर करता, बिझनेस करता ते इकडच्या गावामध्ये शिफ्ट झाले होते. आणि शिफ्ट झाल्यावर लगेच काही माणूस स्वतःचं घर घेऊ शकत नाही. परंतु पत्रिका चांगली पण होती आणि माणसाला काहीतरी करण्याची इच्छा देखील होती आणि त्याप्रमाणे तयारी देखील त्यांची होती. मग त्यांचं संपूर्ण घर मी बघितलं, पत्रिका बघितल्यावरती त्यांना म्हटलं की अहो, तुमचे स्वतःच्या घराचे योग अतिशय चांगल्या प्रकारे आहेत आणि तुमचं स्वतःचं घर नक्कीच होणार आहे. तर तुम्ही फक्त रेंटचं घर आणि मी कायम रेंटच्याच घरात राहणार हा विचार बिलकुल करू नका. आणि त्यांचं जे काही घर होतं ते घर बघितल्यावरती मी त्यांना स्ट्रेट वे सल्ला दिला की म्हटलं ह्या घरात तुमची प्रगती नाही होऊ शकत आणि आपल्याला इथं कुठल्याच प्रकारची काही ट्रीटमेंट देखील करायची नाही. तर आणि त्यांनी सांगितलं की सर, आता 2 महिन्यातच माझं ॲग्रीमेंट सुद्धा संपतं आहे, तर डेफिनेटली आपण जर दुसरं घर बघायचं असेल तर बघू शकतो. मी म्हटलं हो, आपण वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं दुसरं रेंटचं घर बघू आणि त्याप्रमाणे मग नंतर आम्ही एक चांगलं वास्तुशास्त्राप्रमाणे बसेल, त्यांच्या पत्रिकेला सुटेबल असेल, त्यांच्या बिझनेसला सुटेबल असेल असं एक रेंटचं घर बघितलं. त्या रेंटचं घर बघितल्यावरती ऑफकोर्स ते घर काही 100% वास्तुशास्त्राप्रमाणे नव्हतं किंवा नसतंच. कुठलेच फ्लॅट हल्ली 100% वास्तुशास्त्राप्रमाणे असू शकत नाही किंवा ते असण्याची गरज देखील नाही. 60 ते 70% सुद्धा जर घर आपलं वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी येतात आणि बरीच आपली प्रगती होऊ शकते. तर वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्यापैकी चांगलं असलेलं, त्यांच्या बजेटमध्ये बसणारं आणि त्यांना हव्या असलेल्या लोकेशनला आम्ही एक घर सिलेक्ट केलं आणि तिथं ते शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यावरती ते मला म्हणाले की मग आता काय तुम्हाला वाटतं यार, इथं जे काही छोटे छोटे दोष आहेत, हां म्हटलं आता आपण इथे ट्रीटमेंट करू शकतो. त्यांना मी म्हटलं की आता आपण इथे ट्रीटमेंट करू शकतो, कारण हे रेंटचं घर बऱ्यापैकी वास्तूप्रमाणे आहे, परंतु जे काही बाकीचे दोष आहेत त्या दोषांवर आपली ट्रीटमेंट इथं नक्की काम करेल. आणि मग त्या घरातले जे काही छोटे छोटे दोष होते त्या दोषांवर आम्ही ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर काही महिन्यातच त्यांना खूप मोठी चांगली ऑर्डर मिळाली. ऑर्डर मिळाल्यावर त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच ह्या घरात आल्यावरती माझा बऱ्यापैकी फायनान्शियल कंडिशन खूप चांगली होत चालली आहे. तर आता मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, परंतु
स्वतःचं खूप मोठं घर घेण्याची आत्ताचं अजून तरी कॅपॅसिटी नाही, पण मला 1 BHK फ्लॅट तरी नक्कीच घ्यायचा आहे आणि घेऊ शकेल असं वाटतंय. तो पत्रिकेतले पण योग बघितले मी आणि पत्रिकेमध्ये सुद्धा त्यांचे आता घराचे योग सुरूच झाले होते नुकतेच. त्यांना म्हटलं काही हरकत नाही, आपण 1 BHKचा फ्लॅट नक्कीच बघू शकतो. मग त्याप्रमाणे आम्ही एका स्कीममध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे त्यातल्या त्यात चांगला असा 1 BHKचा फ्लॅट त्यांच्याकरता सिलेक्ट केला. तो फ्लॅट सिलेक्ट केल्यानंतर आधीच्या फ्लॅटमध्ये जी आम्ही ट्रीटमेंट केली होती ते सगळेचे सगळे आयटम आम्ही काढले आणि ते नवीन 1 BHKच्या फ्लॅटमध्ये लावले. म्हणजेच काय झालं, वास्तुशास्त्राकरता जी काही ट्रीटमेंट केली होती ती ट्रीटमेंट म्हणजे खर्च नव्हता, तर ती इन्व्हेस्टमेंट होती. ते सगळे आयटम आम्ही काढले आणि नवीन 1 BHK त्यांचं स्वतःचं जे घर होतं त्या घरामध्ये वापरले. त्या घरामध्ये ते दोष देखील निघून गेले. फ्लॅटसुद्धा वास्तूप्रमाणे होता आणि थोड्याच दिवसामध्ये एकदम छानपैकी त्यांचं लाईफ सुरू झालं होतं. त्यानंतर एक वर्षभरातच त्यांना परत चांगली ऑपॉर्च्युनिटी आली. त्यांनी सांगितलं की सर, हा माझा 1 BHK फ्लॅट आहे, माझ्या शेजारचा जो फ्लॅट आहे तो सुद्धा विकायला आलेला आहे, तर माझी घेण्याची फार इच्छा आहे, तुम्हाला काय वाटतं, करावं का थोडी डेअरिंग? पत्रिका बघितली मी, ओव्हरऑल त्यांचं फायनान्शियलचा आम्ही संपूर्ण गोष्टींनी विचार केला आणि म्हटलं काय हरकत नाही, एवढी रिस्क घेतली तर पुढे आपल्याला फायदाच होईल. मग आम्ही त्या गोष्टीला पुढे जाण्याचं ठरवलं. तो शेजारचा फ्लॅटसुद्धा त्यांनी घेतला. शेजारचा फ्लॅट घेतल्यानंतर मधली भिंत पाडल्यामुळे तो मोठा फ्लॅट तयार झाला. मोठा फ्लॅट तयार झाल्यामुळे पूर्वीचे जे काही थोडेफार दोष होते ते सुद्धा बऱ्यापैकी कमी झाले, कारण 2 फ्लॅट एकत्र केल्यामुळे दिशा सगळ्या चेंज झाल्या. दिशा चेंज झाल्यामुळे पहिल्यांदा जे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते ते बऱ्यापैकी पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाले. परंतु ट्रीटमेंटमधले जे काही गोष्टी होत्या तशाच आम्ही ठेवल्या. काही थोडेफार पलीकडच्या फ्लॅटमध्ये जे काही छोटे छोटे दोष होते ते परत वास्तूच्या ट्रीटमेंटद्वारे आम्ही काढून टाकले आणि बऱ्यापैकी मोठा फ्लॅट त्यांनी वापरायला सुरुवात केली. तो फ्लॅट सुरुवात केल्यानंतर परत 2 वर्षांनी त्यांचं सुरू झालं, सर नाही आता मला याच्यापेक्षाही मोठा फ्लॅट घ्यायचा आहे, अतिशय चांगलं चालू आहे, मुलांचं पण चांगलं चालू आहे, मिसेसचं पण जॉबचं पण चांगलं चालू आहे आणि आता एक त्या आपण स्टेटला आलो की एरिया आम्हाला आता बदलायचा आहे, आम्हाला अजून चांगल्या लोकेशनमध्ये जायचं आहे. तर परत नेहमीप्रमाणेच पत्रिका बघितली आणि तर म्हटलं काय हरकत नाही, करा डेअरिंग परत. आणि मग परत वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही छानपैकी त्यांना 3 BHKचा फ्लॅट मोठा लॅविश तो बघितला आणि तिथे सुद्धा आम्ही आधीच्या फ्लॅटमधले जे काही ट्रीटमेंट केलेल्या गोष्टी होत्या त्या परत तिकडे वापरल्या. म्हणजे तीच इन्व्हेस्टमेंट इकडे कामाला आली आणि मग तिथे सुद्धा त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू झालं. ते व्यवस्थित सुरू झाल्यानंतर परत 2 वर्षाचा पिरियड, परत 2 वर्षांनी सर आता मला तर बंगला घ्यायची इच्छा आहे. मी म्हटलं अरे बापरे, तुमच्या पत्रिकेमधले जे योग आहेत ते खरोखरच तुमच्या प्रयत्नाने तुमच्या मेहनतीने तुम्हाला सगळं मिळून देण्याकरता तुमच्याकरता उपलब्ध आहेत. तर मग ते म्हणे नाही नाही अहो, एक असंच प्लॉटची ऑपॉर्च्युनिटी आली आहे, बंगलो सोसायटीमधला प्लॉट आहे आणि ऑफकोर्स त्या प्लॉट करता माझ्याकडे काही एक्स्ट्रा पैसे नाही आहेत, परंतु हाय फ्लॅट जर विकले आणि थोडं लोन काढलं तर तो प्लॉट होऊ शकतो. तर आम्ही थोडं परत डिस्कशन केलं. त्यांना म्हटलं काही हरकत नाही, थोडे दिवस पाहिजे तर आपण तुम्ही रेंटच्या फ्लॅटमध्ये राहायचं तर राहू शकता. तर ते सुद्धा तयार झाले. मग स्वतःचा एवढा मोठा असलेला फ्लॅट त्यांनी तो विकला, रेंटच्या घरात गेले. रेंटच्या घरामध्ये 1 वर्षभराचा पिरियड काढला. ते रेंटचं घर ऑफकोर्स आम्ही वास्तूप्रमाणेच सिलेक्ट करून दिलं होतं आणि मग नंतर त्यांच्या बंगल्याचं काम सुरू झालं. बोलता संपूर्ण प्लॅन जो आहे तो पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केला. पूर्ण कन्स्ट्रक्शनसुद्धा त्यांनी वास्तूप्रमाणे केलं. सगळ्या वास्तूच्या गोष्टी फॉलो केल्या आणि अतिशय सुंदर असा बंगला बोलता 1 वर्षभरामध्ये त्यांचा उभा राहिला आणि आज त्यांचे असे 3 बंगले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो वास्तुशास्त्र त्यांनी सतत फॉलो केलं. वास्तुशास्त्र कुठे ना कुठे आपल्याला आपल्या भाग्यामध्ये, आपल्या लक फॅक्टरमध्ये वाढ करत असलेलं त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी वास्तुशास्त्राला कधीच बाजूला केलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा अवलंब केला आणि त्याच्यामागे त्यांची मेहनत, त्याच्यामागे त्यांचे प्रयत्न तर होतेच, कारण नुसतंच वास्तुशास्त्र काम नाही करू शकत, त्याला तुमच्या कर्माची जोड असावीच लागते. तर त्यांच्या कर्माने, त्यांच्या वास्तुशास्त्राच्या मदतीने, पत्रिकेतल्या उपायांनी आज रेंटच्या घरामध्ये राहणारा माणूस स्वतःचे 3 बंगले देखील घेऊ शकतो. असा हा अनुभव तुमच्यापुढे मी सांगितला. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.
वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.